सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. गाइस, आज काय दिवसभर ब्लॉग काढलाच नाही कारण आज मागं लय धावपळ होती. फोन कुठं पडला तेच माहिती नव्हतं आज. मी कामात, फोन कुठं माझे मला माहित नाही. पण आता मी रडतोय बघा. का रडतोय माहिती तुम्हाला? कांद्याला अशी कापत होती ना, त्याला बघून मला वाईट वाटलं आणि त्याच्यामुळे मी रडतोय. हाय ना दीदी? त्या कांद्याचं दुःख त्या बिचारीचा चेंदा मेंदा केला. आता टमाटर कापताना पण मी चेंदा मेंदा काय केलंस मग? कापलेच मी त्याला. सो तेच मला ते दुःख नाही का मनाला लागलं त्याचं. तू त्याला असं कट केलंस, मी रडलो. मग एखाद्याचा असा जीव नसतो घ्यायचा तिथे, पाप लागत असतं. काय जाता इथे चालले फुल फालतूगिरी. हाय ना तिथे? काय बनवतीये? काय बनवतीये? बनवायचं आता काहीतरी पोटाला लागते खायला. असं लय कष्ट करून आल्यासारखं वागतेस. फुल फालतूगिरी, बिनपगारी. फुल अधिकारी काय नाही अधिकारी. शांत बस, कॉपीराईट येईल आज पण. असं का होतं आपण काय कॉपीराईट? मग असं कशाला? आपण आपल्याला काय हक्क दिलाय त्यांनी, आपण कुणाला बी काय बोलू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे नव्हतं आलं कॉपीराईट आपल्याला, ह्याच्यामुळे आलं होतं. गाणं गेलं होतं त्याच्यात ऐकायला. कुठलं? काय माहिती. फालतू गाणं का? नाही, कुठलंच गाणं नाही ऐकू शकत आपण. म्हणून मी कालचा ब्लॉग बघितले ना. सो काय दीदी लागली आता तयारीला स्वयंपाक करायच्या. आई ते कांद्यामधला कचरा काढते. काय मग तिथे काय हालचाल? अगं ह्याच्यावर लय भारी विषय झाला होता तिथे एकदा आमच्या शाळेत. आमच्या सरांना असं करायचं होतं, सरांनी कसं केलं असेल. सरांना असं करायचं होतं, सरांनी असं केलं म्हणून आमची शाळा बदनाम आहे माहिती का तुला? म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की चित्र काढून आणा तसं. त्यावेळेसचं मतदान होतं. एक पडा दोन पाव. गपकी कशाला आमच्या शाळेला काय बोलते? आम्ही तुमच्या शाळेला काय बोललो का? बोलण्यासारखे आहेच ना. सो गाईज, मेरीच्या रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर दीदी काय बनवत आहे आज? आज आहे आपला सगळ्यांचा आवडता मसाले भात. हॅशटॅग पुलाव राईस आहे ना? पुलाव राईस नाही, मग मसाले भात. चल दीदी, मेरीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. नाही, मेरी की रसोई बरोबर का काय दीदी? अजून दुसरं नवीन नाव मेरी की रसोई. सो गाईला सांग कसं बनवते तू? पहिला मी टोप घेतला, त्यामध्ये गरम मसाले भाजले आणि मग ते चांगले थोडेसे लाल झाल्यावर मग कांदे टाकले त्याच्यामध्ये. आता आपण कांदे लाल होईपर्यंत चांगलं भाजूया तेलामध्ये. मग त्याच्यानंतर आपण बाकीचं मग टोमॅटो, मिरची, मसाले ॲड करू आपण त्याच्यामध्ये. सो गाईज, दीदी बघा आता अजून काय सांगते. तांदूळ इथे भिजत घातलेले आहेत. आता बटाटा आपण सोलून कापून टाकणार आहोत. आणि मिनिमम मॅक्सिमम किती पीसेस? मीडियम तीन बटाटे आहेत. पोटॅटो ते अजून कुठल्या भाषेत? आलू, आलगड्डी. तुमच्या भाषेत काय म्हणतात? आलगड्डी. सो मी आता ह्याला मिक्स करतो थोडं. मदत. सो गाईज, मेरी दीदी आता कट करत आहे पोटॅटो. काय पोटॅटो म्हणलं कळलं ना? कानान मी काहीतरी तुमचं औषध होतं.
गाईज मला माझ्या टीम सारखा असं करत होतं. कांदा भाजलेला आहे चांगला प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि मग आपण त्याच्यामध्ये ॲड करू टोमॅटो. आपण हे मिरची पण टाकू शकतो, आधीच टाकायचं होतं, आता आपलं राहून गेलं. आपण तरी पण स्वतःला काही येत नाही, यूट्यूबला सांगू राहिली. मग ह्याला करा मिक्स 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 मिक्स. बरोबर. याच पातेल्यात होणार तिथे भात. बसेल तेवढं त्याच्यात. ती काय आता विरघळत आहे. हो हो. ती काय मेणबत्ती का तूप आहे विरघळायला. बारीक होईल ना ती शिजून. मेरी की रसोई. सो काय जी बघा स्वयंपाक करते आणि अशी रेस्ट करते. का ग दे तिथे पण लक्ष द्यायचंय, तिथे पण लक्ष द्यायचंय, कामाला पण जायचंय. ड्रॉइंग काय झाले ना चांगलं. बस ॲड करू आता अद्रक लसूण पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट म्हणायचं, कळलं ना. अद्रक लसूण आणि जिंजर गार्लिक. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करूया. आणि सोयाबीन असंच टाकणार आहे डायरेक्ट, भिजू घाल ना तांदळात. त्याच्यामध्ये आता टाकूया बटाटे. आणि मग त्याच्यानंतर आपण आता टाकू, नाही मिक्स करू आधी आपण छान प्रकारे. बटाटे टाकून झाले की मग आपण त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करणार आहे. ते खरं दे, तू बोलली तसं झालं, कमीच झालं ते. हो ते असं हे होतं ना, विरघळतं ना. मेल्ट. येस मेल्ट होतं. आणि मग हा आपला घरचा मसाला आहे, लाल तिखट. तू बनवते का घरी? हो, म्हणजे आई बनवते. आपण ह्याच्यामध्ये आपण जास्त तिखट नको, कारण आपण ग्रीन चिली पण टाकलेलं आहे. ते बघा दिसते ना. आपण थोडंसंच ॲड करू. आणि मग त्याच्यानंतर आपण हळद टाकूया. हळद टाकू मस्त. चल इंग्लिश. हळद इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टर्मरिक. ब्लड. ती बघ ना, हळदी कुंकू टाकल्यासारखं वाटायलंय तिथे. ब्लड आपलं प्युअर होतं त्याच्याने. आणि मग हे आहे सॉल्ट, मीठ आपण थोडंच टाकू आधी. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत धना मसाला. हा आहे धना मसाला. आपण हा घरी बनवला आहे धने वाटून. त्यामुळे आपण हा आता ॲड करू, कारण धने टेस्ट पण येते आणि तिखट जर जास्त असेल तर ते कमी पण होतं त्याने. आणि मग त्याच्यानंतर आपण ॲड करू बिर्याणी मसाला. मस्तपैकी एकदम ॲड करू, मस्त एकदम टाकून देऊ सगळं. थोडंच राहिलं हे झालं. त्याच्यानंतर थोडीशी हा पुदिना आहे थोडासाच, त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर ॲड करू आपण. ते थोडीशी ठेवूया, कारण वरून आपण टाकू शकतो नंतर. ती आता सगळी मेरीट होणार त्याच्यामध्ये. मग मसाले भात म्हणण्यापेक्षा ह्याला व्हेज बिर्याणी म्हटलं तरी होईल तिथे. म्हणू शकतो, पण आपण काय आता आपण आपल्याला असला भात म्हणल्यावर आपण मसाला भातच म्हणतो त्याला, कारण त्याच्यामध्ये जास्त मसाले आहेत. म्हणून जास्त तिखट नाही बनवलेली, कारण भैयाला आवडत. थंडी आहे आधीच, मग थंडीमध्ये अजून तिखट नको. उन्हाळ्यात बी तसंच म्हणतात, उन्हाळा आहे जास्त तिखट नको. आणि हा आपण थोडासा अजून मसाला. मग तिखट खायचं कधी तिथे? पावसाळ्यात चटपटा. हे आपण चांगल्यावर ठेवून देऊ, कारण आपल्याला पसारा आवडत नाही. मेरी मॅडमला तर बिलकुल आवडत नाही. मला आवडत नाही मसाला. मग त्याच्यामध्ये मिक्स करू चांगल्या प्रकारे. वास येतच असेल ससा तुला? हो, पण आता हे व्लॉगमध्ये कसं सांगू. हा, आपण असं
मिक्स एकदम चांगल्या प्रकारे. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याला थोडंसं असं बारीक गॅस करूया, कारण बटाटा पण टाकले त्याला मसाला लागला पाहिजे. छान वाफ देऊ थोडं. मॅरिनेट नाही मॅरिनेट न मसाला वाफ देऊ म्हणजे बटाटा हे होईल वास सॉफ्ट. येईल त्याचा. तोपर्यंत आपण लिंबू पिळून घेऊ, कारण लिंबूचा रस पण आपल्याला टाकायचा. लिंबू सरबत बनवते का? लिंबूचा रस त्याच्यामध्ये टाकायला. थोडंसं तिखट जरी झाला असेल मसाल्यामुळे. काय तिखट खावा तिखट कधीतरी, असं झणझणीत का खात नाही दीदी तुम्ही? खातो, खूप खातो आम्ही, थोडं माहिती, पण चटपटा पण लागलं पाहिजे. झाले मग आपण थोडं काढूया. वाव. फिरून घेतो खाली पत्र लागलं. त्याच्यात आपण ॲड करतो हा लिंबूचा रस. सो आता पाणी गरम होतंय, त्याच्यासाठी सोले ना पाणी भातामध्ये टाकण्यासाठी गरम पाणी. आपण तोपर्यंत तांदूळ आणि सोयाबीन टाकून घेऊ. राखण टाकून तरी त्या सोयाबीनवरती कसं तिथे तांदूळ आणि सोयाबीन आपलं याच्यामध्ये टाकूया. आता सोयाबीन पहिले टाकायला पाहिजे होतं, टाकून अख्खा मग गेली. आता आपण याच्यामध्ये टाकूया. पाणी टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मस्त जीव करूया. सो गाईज मग अशी आपली मिरचीच्या घरी रेसिपी. सो ते करत मी आलो घरी आणि आता मी त्यांच्यासाठी घेऊन जातोय कोथिंबीरच्या वड्या. सो आता बघू परत मी दीदीच्या घरी भेटू आपण थोड्या वेळा. आता मी लवकर स्वतः ही घासते भांडे. दीदी तुझ्यासाठी आणलेत कोथिंबीरच्या वड्या. आय लव्ह इट. सो आता मी जातो घरी. तुझी रेस आहे ना? हां. सो भात असा काय झाला आहे आणि मी चाललो घरी. येतो थोड्या वेळाने. सो बाय दीदी. हां तू कॉल कर ना, येतो. एक कॉल कर, मी लगेच आहे. काय आता पप्पांनी खूप भारी असे परफ्यूम घेऊन आले 4. सो आता आम्ही काढतोय ते. येस हे बघा हे 4. सो आता मज्जाच मज्जा. सगळ्याचा पाहिजे होतं. सगळं जेवण झालं. भात खूपच छान झाला होता. खूपच छान. अरे मी घरी वडा खाऊन आलो होतो, त्याच्यानेच पोट भरलं. 2 शब्द लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि आता कोणता सण बिन आहे का नाही? महाशिवरात्री. ते आपलं महाशिवरात्री आपली असली ना गाईज बघून हँगच होणार. त्या दिवशीचा ब्लॉग आपला किती मोठा होईल नाही का नाही? बघू टाइम भेटते का नाही काढायला. लय झंझट असते त्या दिवशी. मला कळायचं बघा. आणि आता डेज येणार आहे. नको टेन्शन. हे बॉल्स लावलाय आणि ह्या दोघांकडे 2 बॉल, ह्याकडे 2 आणि माझ्याकडे. सो आम्ही हा एक बॉल त्या बॉलला मारायचा. काय गेम आहे मला सांगायचा. तुमच्या So guys, या ब्लॉगला इथे एंड करूया. आप लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. बाय.